लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. मला आपलं सांगायला वाटतं की ते म्हणतात की मी दारू पितो, तर दारू जर 11पर्यंत पितो, 2 नंतर परत सुरू करतो, तर ह्या तालुक्यात कारखानदारी असेल, शिक्षण संस्था काढलेल्या आहेत, त्यानंतर सहकार वाढवलेला आहे आणि सामाजिक आणि राजकीय काम करत असताना हे काय हे जे उभं राहिलं ते अशा करणाऱ्या त्या व्यक्तीकडून उभं राहू शकतं का, एवढी समजणे आहेत की ह्या तालुक्यातली जनता शुद्ध नाही. पराभव समोर दिसायला लागल्यामुळेच जयकुमार गोरे यांची घसरगुंडी सुरू. माजी आमदार प्रभाकर घारगे यांचं प्रतिउत्तर. औंध 21 वंचित गावांना प्रभाकर घारगे व अनिल देसाई या दोघांमुळेच पाणी मिळालं नाही. कारण का, तर त्या दोघांनी औंध व उपोषण सोडलं. जयकुमार गोरे यांना मंजुरीचं पत्र दाखवून ते उपोषण सोडायचं होतं. औंध पाणी प्रश्नावर तोडगा काढायचं राज्यपाल यांचं पत्र आमदार गोरे घेऊन आले होते. पण त्यांच्या म्हणण्यानुसार प्रभाकर घारगे व अनिल देसाई आधी तिथं पोहोचल्यामुळे मी माघारी फिरलो. पत्र माझ्या खिशात होतं असा आरोप भाजपा महायुती उमेदवार जयकुमार गोरेंनी सिद्धेश्वर कुरोली इथं केला. यावर प्रतिउत्तर देताना प्रभाकर घारगे यांनी, जयकुमार गोरे, तुम्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात. तो औंध तुमच्या मतदारसंघातच येते. विरोधी नेते फक्त उपोषण स्थळी भेट द्यायला गेले म्हणून तुम्ही औंधला पाणी येऊ दिलं नाही. कारण श्रेया प्रभाकर घारगे व अनिल देसाई यांना जाईल अशी भीती तुम्हाला वाटली. पण त्या खोट्या श्रेय घेण्याच्या धडपडीत तुम्ही औंध 21 गावांना पाण्यापासून वंचित ठेवायचं पाप केलं. हे आज तुमच्या तोंडानंच तुम्ही सांगितलं, ते एक बरं झालं. असं सांगून मी सकाळी 6 वाजता उठतो आणि मला फक्त चंद्रावर जाण्याचा छंद आहे. तो जगजाहीर आहे. हा छंद लिमिटेड आहे. तुम्ही म्हणता तसं असतं तर सहकाराचं एवढं मोठं जाळं निर्माण झालंच नसतं. हेही साऱ्या जनतेला चांगलं माहीत आहे. पण तुम्ही बंद खोलीत काय काय दिवं लावता हे सांगायची वेळ येऊ देऊ नका. केवळ तुम्हाला तुमचा पराभव दिसू लागल्यानं आत्ताच तुमची घसरगुंडी सुरू झाली आहे, अशी बोचरी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांनी पळशी तालुका खटाव येथील आयोजित पत्रकार परिषदेत महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्यावर केली आहे. डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र. काय राजकारण म्हणलं की आरोप करणं, टीका करणं आणि निगेटिव्ह पसरवणं ही एक संस्कृती सध्याच्या राजकारणामध्ये झालेली आहे. राजकारणाचा उद्देश टीका जरूर करावे, पण टीका करत असताना समाजामध्ये कुठे भ्रष्टाचार केला असेल तर 100% टीका केली पाहिजे. समाजाला चुकीचं काय वळण लावलं असेल, त्यातून समाजात तोटा होईल असं जर वर्तन काय झालं असलं तरी त्याच्यामध्ये टीका केली तर मी त्याला काय वागू म्हणणार नाही. परंतु एखाद्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये हे सामाजिकदृष्ट्या किंवा बाकीच्या राजकीयदृष्ट्या कुठली चूक नसेल तर त्यांना टीका करायसाठी दुसरं काय साधन नसतं. म्हणून व्यक्तिगत पातळीवर टीका करत असतात. कारण मी या समाजकारणात राजकारण गेले 30 वर्ष काम करतो आहे. मी सहकारामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. औद्योगिकरण व्हाव्या तालुक्यामध्ये साखर कारखाना उभा केला आहे, कोल्ड स्टोरेज उभं केलं आहे, बायोडिझेल प्लांट काढलेला आहे आणि अनेक व्यवसायाच्या माध्यमातून मी पहिला व्यावसायिक म्हणून उद्योजक म्हणून काम केलं आहे. शेतीचा मला छंद आहे, सहकाराचं मला आवड आहे आणि त्यामुळे हे सर्व क्षेत्रात काम केल्यामुळे की वेगळी माझी प्रतिमा ह्या मतदारसंघामध्ये आहे. माझ्यावरती वारसा किंवा माझे संबंध राजकारणामध्ये ज्या मंडळीशी आले त्यामध्ये प्रथमतः समाजवादी विचारसरणीच्या केशवराव पाटील यांचं जावई झाल्यामुळे मी राजकारणामध्ये आलेलो आहे. त्यामुळं त्यांचा प्रभाव माझ्या राजकीय जीवनामध्ये पडला. बँकेत निवडून गेल्यानंतर विलासराव पाटील असतील, लक्ष्मणराव पाटील असतील, त्याचबरोबर पवारसाहेब ज्यावेळी माड्याचे खासदार झाले त्यांचा संबंध आला. रामराज्य जिल्ह्याच्या नेतृत्वात असताना अनेकांचा संबंध आला. त्यामुळे मला संगत आली ती एका जुन्या विचारसरणीतून समाजामुळे नेतृत्व घडण्याची आली. त्या लोकांची माझी संगत झाली तर माझ्या त्या लोकांचा राजकीयदृष्ट्या प्रभाव कायम राहिलेला आहे. टीका मी ऐकली, मला प्रत्यक्षात काय लोकांच्या तुमच्या तोंडून आणि काही लोक बोलली. टीका करण्यामध्ये राजकारणामध्ये कधीही मी कुठला भ्रष्टाचार केला नाही. मला संधी मिळाली सातारा सांगलीची तरीसुद्धा आपल्या जन्मभूमीची विचार करून खटाव तालुका असेल, मान तालुका असेल तर जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न केला. कारण मला निवडून देत असताना ह्या 2 जिल्ह्यातल्या नगरपालिकेचे मतदान दिलं होतं. तरी हा दुष्काळी भाग आहे, हुतात्म्याची भूमी आहे, पण कायम पाठराखण केलेलं. पण त्यामुळं टीका करायला दुसरा मार्ग नसल्यामुळं टीका केली. मला कळलं की मी सकाळी 11ला उठतो, पण मी रात्री 3ला का पहाटे 3ला झोपलो तरी सकाळी 6, 6:30, 7ला उठतो त्याच्यामध्ये. त्यामुळे ही टीका करणारं नक्की म्हणजे मी कितीला उठतो बघण्यासाठी काय त्यांनी कुठं कॅमेरा लावला असतो तर मला काय त्यामध्ये माहीत नाही त्याच्यामध्ये की त्यांना काय टाईम टेबल कसं मिळालं ते, किंवा मी व्यक्ती जीवनामध्ये काय करतो किंवा परत 2 नंतर काय करतो हे त्यांनी बघण्याचं कारण नाही. कारण मी माझ्या व्यक्ती जीवनामध्ये
कशा पद्धतीने जगतो हे लोकांना माहीत आहे. मला आपलं सांगायलाही वाटतं की ते म्हणतात की मी दारू पितो, तर दारू जर 11पर्यंत पितो, 2 नंतर परत सुरू करतो, तर ह्या तालुक्यात कारखानदारी असेल, शिक्षण संस्था काढलेल्या आहेत, त्यानंतर सहकार वाढवलेला आहे आणि सामाजिक आणि राजकीय काम करत असताना हे काय हे जे उभं राहिलं ते अशा करणाऱ्या त्या व्यक्तीकडून उभं राहू शकतं का, एवढी समजणे आहेत की ह्या तालुक्यातली जनता शुद्ध नाही. पण तुम्ही ज्यावेळी 4 खोलीच्या आतल्या चर्चा गोष्टीची किंवा व्यक्तिगत जीवनावर बोलता, तर तुमच्या व्यक्तिगत जीवनाचा इतिहाससुद्धा या तालुक्यातल्या लहान मुलापासून ती 80 वर्षा 85 वर्षा म्हाताऱ्यांना माहीत आहे. मला व्यक्तिगत टीका करण्याचा स्वभाव नाही. जे काय बोलायचं ते विकासावर बोला, जे काय बोलायचं ते राजकारणावर समाजकारणावर बोला, 15 वर्षात आपण काय केलं त्याच्यावरती बोला आणि पुढं काय करणार आहे तो अजेंडा द्या. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवून कधी काही हुकुमशाही आणि दडपशाहीनं मी फिरतोय तेव्हा जनता त्रस्त झालेली आहे आणि आपल्या पायाखालची वाळू सरकू लागल्यामुळं ते आता अशा प्रकारची विधानं करून त्यामध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी त्याची कधी चिंता केली नाही. मी माझ्या जीवनामध्ये कधी लपून छपून कुठली गोष्ट करत नाही. जे आहे ती माझी भूमिका अगदी स्पष्टपणे असते आणि या तालुक्याचं हित कशात आहे ही ज्या निवडणुकीमध्ये माझी भावना आहे त्यामध्ये की आता महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे आणि त्या परिवर्तनामध्ये खटाव मानमध्ये परिवर्तन करणं ही जनतेने ठरवलेलं आहे. जेव्हा जनता ठरवते तर कुणी कसली टीका केली मतांतर होत नाही. तर तसं असलं तर अनेक नेत्यांच्या लाखोच्या 5-10 लाखाच्या सभा होतात, भयानक टीका केली जाते, पण एक सुद्धा उमेदवार निवडून आला नाही. असे अनेक उदाहरणं अनेक पक्षांचे आहेत. तर मी त्याच्याकडे फार मोठ्या गांभीर्यानं बघत नाही. लोकांची अपेक्षाच असेल तर त्याच्यामध्ये उत्तर देणं म्हणजे काय फार अवघड काम आहे असं मी मानत नाही. काम करत असताना अशा काय गोष्टी होत असतात. राजकारणामध्ये टीका करणं हे होतच असतं, पण टीका करताना व्यक्तिगत जीवन एक वेगळा भाग आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला. त्यांच्या त्यांनी त्याच्या नाही तर त्याचाही खुलासा करावा की अनेक ह्याच्यामध्ये टीका झाली त्याची उत्तरं द्यावी. नक्की काय काय तुम्ही खाजगी जीवनामध्ये व्यक्तिगत करतात ते बघावं. मलाही आता त्यावेळी तोंड उघडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी संयमी कार्यकर्ता आहे, संयमानं घेणार आहे. वेळ आल्यानंतर त्याचं मी रितसर उत्तर नक्की जाहीरपणाने देईल एवढी यामध्ये आपल्याला ग्वाही देतो. माझं त्याच्यावरचे मत असं आहे की या ह्याच्यामध्ये खटाव माणसं नेतृत्व हे 15 वर्ष ह्या लोकप्रतिनिधी केलेलं आहे. लोकप्रतिनिधी करत असताना यश लपवण्यासाठी आरोप दुसऱ्यावर केला जातो. औंधचं असताना औंध हे खटाव तालुक्यात माझं श्रद्धास्थान असणारं MIDचं आहे. त्याच्यामध्ये की त्या लोकांचा प्रश्न सोडवणं ही माझी पहिली भूमिका आहे. त्यांनाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. जनतेला काय ते भूलपेक देऊन नारळ फोडण्याचा माझा स्वभाव नाही आहे. ही 16 गावची योजना झाली पाहिजे. त्यासाठी लवादामध्ये सुद्धा औंधच्या 16 गावासाठी 16 गावं का 21 गावं हा त्यावेळेच्या सर्वेप्रमाणे निर्णय आहे. त्याचा सर्वे आम्ही आमदार असताना करून घेतलेला आहे आणि त्यामुळं ही योजना आता मार्गी लागली पाहिजे. लवादातनं निर्णय होणं बाकी आहे त्याच्यामध्ये आणि ज्यावेळी अनुसूचित मुद्द्यावर हे अधिकार राज्यपालांनी दिल्यामुळं ती योजना अडकलेली आहे. मी आमदार झाल्या पहिल्यांदा ह्या तालुक्यातल्या ज्या औंध 16 गावं मग त्याचं नाव राहिलेलं आहे, जी काय गावं बसतील तर पाणी प्रश्न सोडण्याची प्राधान्यानं त्याच्यामध्ये लक्ष देणार आहे. मग फक्त औंधच नाही, कलडोनसही काय गावांचा प्रश्न आहे, जे कटापूरमधनं काय गावा पाणी वाढीव मिळणार आहे, कारण त्या पाण्याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना होणार आहे. त्याचबरोबर मलाही एका कारखान्याच्या दृष्टीनं इथलं पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. मानमधलाही असणारा महाबळेश्वरवाडीच्या तलावापासून ते वरकुडे मलवडी असेल, उत्तर मानला 2.5 TMC पाणी त्यांच्या वाट्याचं ते लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न त्याच्यामध्ये माझा राहणार आहे. पाणी प्रश्न सोडवणं हे पहिलं ध्येय आहे. पण तेवढ्याच न थांबता इथे एक चांगलं शैक्षणिक वातावरण निर्माण करणं, औद्योगिकीकरण करणं, कारण मी एक उद्योजक म्हणून काम करतो आहे. त्यामुळे इथे MIDCसाठी प्राधान्यानं माझा पूर्वीपासून प्रयत्न राहिलेला आहे आणि ते करून घेऊन औद्योगिक करण्याचा प्रयत्न करणार आहे. सहकार हा तर माझ्या आवडीचा विषय आहे. मी गावच्या सोसायटीपासून खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, कंझ्युमर, जिल्हा बँकेत आणि काम करतो आहे. त्यामुळे या सर्वांच्या ह्याच्यातून ज्या तालुक्यातल्या वैचारिक लोकांना बरोबर घेऊन खटाव माणसा आपला असणारा चेहरामोहरा बदलून आपला जो कलंकित जो आपल्यावरती झालेला आहे की इथले लोक जे आहेत ते कुठंतरी चिरीमिरी देऊन निवडणूक करून ते आपल्याला अतिशय वेगळ्या दृष्टिकोन बघण्याचा दृष्टिकोन झाला आहे. लाचारांची जी आपल्यावरती वेळ आली आहे ती आपल्याला दूर करायची आहे. लोकशाहीमध्ये लोकांना स्वातंत्र्य आहे की आपण कुठल्या विचाराच्या माणसाला निवडून देतो. कधी कधी एखाद्या दुसऱ्या इलेक्शनला तांत्रिक मुद्दे करून किंवा एखाद्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये चुकीच्या बातम्या देऊन आळं फोडून लोक एकदा फसतात, 2दा 3दा, कायमच लोक फसत नाहीत. ती या निवडणुकीमध्ये ही जनता योग्य तो निकाल घेईल याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही.
लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.